म्हटलं तर टीम आमची चांगलीच आहे. आता बॉन्डिंग आमचं चांगलं होत चाललंय. आता एक आम्ही बक्षीस मारलं पाठच्या रविवारी. अजून एक आता आमचं कॉम्बिनेशन बसत चालला. जसं जसं क्रिकेट खेळेल तसं आमच्या मुलांना अनुभव येईल. अजून चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद धन्यवाद. पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चला मैदानाकडे वळू आपण. ACC आंबेगाव संघाचा क्षेत्ररक्षण सज्ज झालेला आहे आणि दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. ते उत्कर्ष माते संघातून कॅलिस आणि समीर. कॅलिसनं हा सुंदर असा फटकवलेला चेंडू इथं एका धावेने खाते ओपन केलेलं आहे. ते उत्कर्ष माते. मी पंचांना विनंती करतो, तिसरे पंच जे आहेत त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. गिरीश सर तिसरे पंच आहेत ना, त्यांना इकडे पाठवा. स्नेह भोजनासाठी पाठवा त्यांना. आणि हा पहिलाच उंच उडवलेला इथं झेल होऊ शकतो का? दोघे जण धावतात परंतु इथं मात्र झेल सुटला आणि थ्रो सुद्धा जबरदस्त बसला, परंतु या ठिकाणी खेळाडू सुरक्षित जागेवरती होता. 3 धावा आपण बघत आहे धावपलकावरती. ACC आंबेगाव मधून आपण बघत आहे प्रथम षटक हाताळताना सूरज आणि आता अवंतर धावसंख्येत भर पडलेले वाईट चेंडूच्या स्वरूपामध्ये आता पण आपण बघतोय 3 चेंडू खर्च केलेले आहेत पहिल्या षटकामधून. 3 चेंडू मध्ये आता पण 4 धावा वसूल झालेल्या आहेत त्या उत्कर्ष मातेसाठी. कॅलिस आणि समीर ही सलामीची जोडी. आणि आता समीरनं पुन्हा एकदा उंच उडवलेला हा झेल होऊ शकतो का? इथं पण झेल पुन्हा एकदा मिस झालेला आहे. काय होतं या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय की उंच झेल उडत आहे, परंतु उन्हाच्या रखरखत्या उन्हामुळे कदाचित या ठिकाणी झेल अवघड जात आहेत झेल टिपणं. आणि या 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली 6 बिनबाद 6. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण बघत आहे. थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, सहकार्य करा. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बघत आहे या भैरवनाथ चषक 2026 आपण हा थरार बघतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले अनेक मान्यवर आहेत आणि या व्यासपीठावरती सुद्धा आमचे सर्व परममित्र या ठिकाणी वारंवार आमच्यावरती असणारं प्रेम जे आहे ते दाखवत असतात. आणि असंच आपलं या खेळ तर हा एक भान आहे असं समजा, परंतु याच खेळामधून आपण अनेक मैत्री तसेच मैत्री प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण क्रिकेटचं युद्ध खेळतोय, परंतु मैदानाच्या बाहेर आपण जे
मैत्री प्रेम एकमेकांसाठी राखून ठेवलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेटमध्ये हार जीत तर होतच असते, परंतु मैदानाच्या बाहेर आपली मैत्री कायम राहत असते. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जरा स्पीडअप घ्या. घाई करा जरा, अजून बरेच सामने उरकायचे आहेत, घाई करा. या ठिकाणी अमित, प्रतीक प्रतीक वरती आहे. आणि जबरदस्त असा हा, परंतु इथे कॅच मिस झालेला आहे. आणि किती कॅच आज जीवदान मिळत आहे. आम्हाला लाभलेले मान्यवर माननीय रुद्र फायनान्सचे अमितजी गुजर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी अमित गुजर साहेब आपणास विनंती करतो, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी प्रतीक गोळे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आजपर्यंत आपण बघितली ही स्पर्धा चांगल्या थाटामाटात पार पाडावी, यांचं अतोनात प्रेम आपल्या या स्पर्धेवरती कायम असतंय. अनेकदा आम्हाला लाभलेलं हे मान्यवर आम्हाला एक मोलाचं योगदान म्हणावं लागेल. खूप खूप धन्यवाद सर, आपण आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित दाखवलेत. चला दुसरा बॉल द्या, पुढचा द्या. चौदा धावा आपण बघत आहे, धावपल करतो आतापर्यंत. आणि उत्कर्ष महाते या संघासाठी आपण बघत आहे. शाबाश, खतरनाक असा हा जबरदस्त शॉट म्हणावा लागेल आणि गगनचुंबी षटकार. आणि आतापर्यंत एक जल्लोष नव्हता तो, इथं कुठेतरी आता उत्साह वाढलेला आहे. या षटकारानं आमच्या मान्यवरांना सुद्धा खुश केलेला आहे. कॅलिसच्या बॅटमधून आलेला हा षटकार, आणि या षटकारामुळे नक्कीच कुठेतरी आता उत्कर्ष महाते संघासाठी पुन्हा एकदा आशा पल्लवित झालेल्या असतील. कारण या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला
इथे चांगला स्कोर करावा लागेल, धावसंख्या मोठी उभारावी लागेल तुम्हाला. कारण आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये आपण जेव्हा खेळ केला तेव्हा मालचोंडी संघाने 65 धावा, मोहाट संघाने 72 धावा आणि त्याच्यानंतर आपण बघितलं पिंपरी संघाने 81 धावांचा डोंगर उभा केला. म्हणजे आता बघा मोठी धावसंख्या सुद्धा तुम्हाला इथं कमी पडू शकते, कारण धावा होत आहेत या मैदानावरती, हे चित्र दिसत आहे. त्यामुळे स्पर्धेतलं आव्हान जिंकायचं असेल, या स्पर्धेमधलं आव्हान ठेवायचं असेल वाईट चेंडूच्या स्वरूपात, इथं एक धावसंख्या ACC आंबेकर संघातून ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण बघत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण बघत आहे वैभव या ठिकाणी षटक हाताळत आहे आणि वैभवच्या आतापर्यंत आलेल्या षटकामध्ये तब्बल 2 मोठे फटके आलेले आहेत. एक चौकार वसूल झाला, एक षटकार वसूल झालेला आहे. पुन्हा एकदा हा उंच मारलेला फटका इथं झेल होऊ शकतो का, मिस झाला आणि इथं पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. पंचवीस धावा आपण बघत आहे धावफलकावरती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघत आहे 25 धावा धावफलकावरती. अजूनही गडी बाद करण्यात यश मिळालं नाही ACC आंबेकरला. कॅलिस आणि समीर ही जोडी मैदानामध्ये ज्या पद्धतीने इथं फलंदाजी करताय, नक्कीच कुठेतरी चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. आपल्या संघासाठी, आपल्या गावाचं नाव उंचवण्यासाठी, आपल्या स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चांगला प्रयत्न आहे. सूरज आलेला तिसरा षटक घेऊन आणि तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना कॅलिस आणि समीर ही सलामीची जोडी कशा पद्धतीने कामगिरी करते. फटकेबाजी सुंदर करत आहे ही जोडी आणि या दरम्यान या ठिकाणी चौकार आलेला आहे आणि चौकारामुळे धावसंख्या पुढे सरकली. कॅलिसच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघत आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली 30 आणि तब्बल 20 धावांवरती खेळत आहे कॅलिस. 7 चेंडू खर्च केलेले आहेत, 7 चेंडूमध्ये 20 धावा कुठलेल्या आहेत. समीर साथ देत आहे 7 चेंडूमध्ये 8 धावा काढून. चला स्पीडअप घ्या जरा. बाहेर कोण नाही का इकडे मुलं? सुनील तिकडे कोण नाही का? तिसरी वर चालू, तिसरी. हा घ्या, दुसरा घ्या, वर दुसरा घ्या, थोडं स्पीड घ्या. या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेल्या मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी आज सलग 4थं वर्ष आहे ज्याने आम्हाला योगदान दिलेलं आहे. सामनावीराचे टी शर्ट म्हणून AP स्पोर्ट्स, आमचे सगळ्यांचे परममित्र AP स्पोर्ट्स यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.
पुन्हा एकदा हा 4 धावांसाठी प्रयत्न, परंतु इथं नक्कीच खूप चांगला हा प्रयत्न आहे आणि 4 धावा वाचवलेल्या आहेत. किती धावा इथं आम्हाला कळवायचे आहेत? 2 धावा. ओके, धन्यवाद सर. 2 घ्या आता. या 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या 32. कॅलिसची फलंदाजी अतिशय जबरदस्त अशी म्हणावी लागेल आणि नक्कीच कॅलिस आपल्या संघासाठी मोठं योगदान देताना आपण बघत आहे. ACC आंबेघरच्या विरोधात कॅलिस एका बाजूने चांगल्या पद्धतीनं उभा ठाकलेला आहे आपल्या विजयासाठी, या स्पर्धेतलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपल्या गावाचं नाव उंचवण्यासाठी, आपल्या संघ सहकाऱ्यांचा आत्मविश्वास उंचवण्यासाठी कॅलिस एका बाजूने चांगलं पाय रोवून उभा आहे. समीर सुद्धा चांगली साथ देत आहे. ACC आंबेघरला एक चांगला गोलंदाज प्रयत्न करावा लागेल. कुठेतरी पहिल्या गड्याच्या प्रयत्नात असतील, पहिला बळी मिळवण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु अजूनही यश मिळवण्यासाठी त्यांना तडजोड करावी लागत आहे. आणि या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने एक सन्मान आलेला आहे 4 धावांसाठी आणि या 4 धावांबरोबर धावसंख्येत पुन्हा भर पडली. 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघत आहे. तब्बल 30 धावा आतापर्यंत वसूल झालेल्या आहेत. 10 चेंडूमध्ये 30 धावा कुटलेल्या आहेत त्या कॅलिसनं आणि संघाची धावसंख्या झालेली 40. थोडं स्पीडअप घ्या थोडं. चाळीस धावा. बॉल बघा सुनील. नाही पंच बोलतात, आत बोलवतात तुम्हाला. नवीन दा सूरजचा अजून एक चेंडू शिल्लक असेल आणि या षटकातला हे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चेंडू शिल्लक आहे आणि आतापर्यंत धावसंख्या 40 धावफलकावरती, आज बिनबाद 40. कॅलिस खेळत आहे 30 धावांवरती, समीर खेळत आहे 8 धावांवरती. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 41 उत्कर्ष महाते संघाची. आणि आता ACC आंबेघर संघाकडून नवीन गोलंदाज येतोय, तो संकेत होतेकर. आपले वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी 4थे षटक घेऊन येतोय, तो म्हणजे संकेत. स्ट्राईकला आहे तो समीर, नॉन स्ट्राईकला खेळतोय तो कॅलिस. संकेत यांचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे तो समीर. उत्कृष्ट असा चेंडू, बॅटची एज आणि तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते ACC आंबेघर संघाकडून. आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. धावसंख्येमध्ये बदल होतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42च्या या घरामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलेला आहे तो कॅलिस. त्याने आत्तापर्यंत 11 चेंडू खेळलेत आणि या 11 चेंडूमध्ये 31 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे. त्याला तितकीच महत्त्वाची अशी साथ देतो तो समीर. आणि उत्कृष्ट असा चेंडू, निर्धावाचा चेंडू होता, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतो तो उत्कर्ष महाते संघ.
आणि समोरच्या दिशेने तटकवलेला हा चेंडू आणि येतोय हा षटकार. समीर याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार म्हणावा लागेल. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा तटकवलेला चेंडू समोरच्या दिशेने पाहूया काय होतं या चेंडूवरती. आणि येत आहे त्या 4 धावा. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा मोठा प्रहार धावसंख्येमध्ये मोठा बदल होतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 53 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना शेवटचे 2 चेंडू चौथ्या षटकातील अजूनही बाकी आहेत आणि धावसंख्या आहे ती 53. पुन्हा एकदा उत्कृष्ट असं तटकवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय आणि हा झेलबाद होतोय आणि पहिला धक्का बसतोय तो समीराच्या स्वरूपात उत्कर्ष महाते संघाला 53 या धावसंख्येवरती. आणि समीर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे राज. हाही एक उत्कृष्ट असा नावाजलेला फलंदाज आहे. हा एक सिंगल घेतली एक धाव. ओके ओके, एक धाव कमी आहे. धावसंख्या आहे ती 52. चौथ्या ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू बाकी. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या त्या राज. नवीन फलंदाज येतो राज. संकेत यांचा सामना करतील राज. उत्कृष्ट असा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तितकेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण, परंतु निर्धावाचा चेंडू आणि एकही धाव खर्च करत नाही या चेंडूवरती. आणि ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 53. पाहूया आता शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतो. शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू ACC आंबेकर संघाकडून अक्षय शेलार. अक्षय शेलार आपले वैयक्तिक पहिले आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन आला येतो. अक्षय हा एक उत्कृष्ट असा नावाजलेला ऑलराऊंडर असा खेळाडू आहे. धावसंख्या आहे ती 52. उत्कृष्ट असा ड्राईव्ह केलेला हा चेंडू एक धाव कंप्लीट करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहावा काय होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये कॅलिस इथे बाद होताना दिसतोय. मोठा धक्का लागतोय तो कॅलिस याच्या स्वरूपात उत्कर्ष महाते संघाला. आणि कॅलिस याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज तो म्हणजे सूर्यकांत. धावसंख्या झालेली आहे ती 53. 2 बाद 53. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला, परंतु दुसरी धाव घेता घेता आपली विकेट गमावून बसला तो म्हणजे कॅलिस. नवीन फलंदाज आलाय तो सूर्यकांत. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे सूर्यकांत. राज आतापर्यंत एक चेंडू खेळला आणि एकही धाव केली नाही आतापर्यंत राज यांनी. पाहूया आता राजा स्ट्राईक. अक्षयांचा पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा ब्लॉक होल पद्धतीने टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकवलाय, परंतु त्याच्यावरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी, तितकेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. पाहूया काय होते आणि 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो राज. धावसंख्या झालेली आहे ती 55. अक्षयांचा पुढील चेंडू सामना करतोय तो राज. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय.
पुन्हा एकदा मागच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय. धावसंख्येमध्ये बदल येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 या आकड्यावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत त्या अक्षयाने. सूर्यकांत प्रथमच स्ट्राईकवरती येताना पाहूया काय करतोय सूर्यकांत उरलेल्या या 3 चेंडूमध्ये. अरे अक्षय टू सूर्यकांत, फुल टॉसचा चेंडू, मिस हिटचा शॉट आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण प्रफुल्लाच्या माध्यमातून आणि 4 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो सूर्यकांत. पहिल्या चेंडूवरती चौकार घेण्यामध्ये यशस्वी झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 60 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू बाकी असतील या शेवटच्या चेंडूमध्ये, शेवटच्या षटकातील. उत्कृष्ट असा ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू पाहायला काय होतंय आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण जे सुटतोय आणि याच्यावरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहूया काय होतंय आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाला आहे तो म्हणजे सूर्यकांत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू, गजाळ असं क्षेत्ररक्षण आणि 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण, 3 धावा कंप्लीट. परत चौथी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय का आणि 3 धावांवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65 या आकड्यावरती. उत्कर्ष महाते संघाने ताबडतोब आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उत्कर्ष महाते संघ आणि ACC आंबेकर संघाने ताबडतोब आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. उत्कर्ष महाते संघ कृपया ताबडतोब आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपले बरेचसे सामने अजूनही बाकी आहेत. 360चं मैदान असल्यामुळे आपल्याला थोडा जास्त वेळ लागत आहे, त्यामुळे कृपया सहकार्य करावे. उत्कर्ष महाते संघ ताबडतोब आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या कृपया. मित्रांनो, तुम्ही जर आयोजकांसाठी काय देणार असाल तर उत्कर्ष महाते संघ कृपया आपल्याला वारंवार आम्ही विनंती करतोय की कृपया क्षेत्ररक्षण सजवून घ्या. उत्कर्ष महाते संघ कृपया आपल्याला वारंवार विनंती करण्यात येत आहे, ताबडतोब आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
66 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा आंबेघर संघ. ओपनिंग सलामीवर आलेले आहेत ते म्हणजे प्रफुल आणि प्रफुलची साथ देण्यासाठी आलेला आहे तो वैभव. वैभव आणि प्रफुल अशी ही जोडी. स्ट्राईकला आहे तो वैभव, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रफुल. आणि गोलंदाजीसाठी आहे तो कॅलिस. आपले वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिले षटक घेऊन आलाय तो कॅलिस. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती ती कॅलिस याने आणि आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो कॅलिस. कॅलिस याचा पहिला चेंडू आणि रिवर्सचा फटका मारताना मिस हिट होतोय आणि निर्धावाचा पहिला चेंडू येतोय तो कॅलिस याचा पहिलाच निर्धाव चेंडू. 66 धावांचं लक्ष असेल त्या ACC आंबेघर संघासमोर. बघा आता काय होत आहे. कॅलिस याचा पुढील चेंडू स्ट्राईकला आहे तो वैभव. उत्कृष्ट असा ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू. मिडऑफच्या वरून मारलेला हा चेंडू जातोय दणदण दणदण करत 4 धावांसाठी. 4 धावांनी श्रीगणेशा करतोय तो ACC आंबेघर संघाचा खेळाडू वैभव शेलार आपल्या संघासाठी. नॉन स्ट्राईकला आहे तो प्रफुल. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी आपल्याला या फलंदाजाकडून पाहायला भेटते. वैभव एक नावाजलेला खेळाडू आहे. मंत्रमुग्ध करून टाकतो तो 360 मैदानावरती खेळत असताना आणि नजाकत भरा हा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला तो वैभव याच्याकडून. कॅलिसेचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम आणि निर्धावाचा चेंडू. उत्कृष्ट असं गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना दिसतोय तो कॅलिस. मिसिट होतोय आणि निर्धावाचा चेंडू जातोय. आत्तापर्यंत 3 चेंडू वैभवाने फेस केले आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. उत्कृष्ट असा चेंडू पहा काय होत आहे आणि अंपायर इथे फेटाळत आहेत. दात फेटाळून लावलेले आहे आणि शेवटचे 2 चेंडू बाकी असतील पहिल्या षटकातील. एक मोठा फटका आल्यानंतर 3 निर्धावाचे चेंडू आलेले आहेत ते कॅलिसच्या माध्यमातून. कॅलिस एक अतिशय उत्कृष्ट असा नावाजलेला ऑलराऊंडर आहे तो जावली तालुक्यातील विलास सपकाळ आणि कॅलिस या टोपण नावाने ओळखला जातो असा हा खेळाडू. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा तडकवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पाहाव्या काय होते. या चेंडूवरती 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. राज याचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय या ठिकाणी आणि प्रथमच स्ट्राईकवरती आलेला आहे तो प्रफुल धनावडे आंबेघर गावचा हा खेळाडू. अतिशय बहारदार अशी खेळी आपण या खेळाडूची पाहत असतो नेहमी. मिसिट झालाय काय होत आहे. उत्कृष्ट असा झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्यावरती कॅच सुटलेला आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि याच्यावरती 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो प्रफुल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6 बिनबाद 6. मित्र 1 रन काढले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 6. अजूनही उर्वरित 24 चेंडूमध्ये अजूनही 60 धावांची गरज असेल ती आंबेघर संघाला. आणि ते 2 अंपायर मी आणि 2 खंड. चला स्पीड अप करायचंय. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे रोशन. आपल्या वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय तो रोशन. रोशन आपले वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय तो रोशन. सामना करण्यासाठी सज्ज आहे तो प्रफुल. उत्कृष्ट डावकऱ्या हाताचा
गोलंदाज आणि या पहिल्या चेंडूवरती येतोय मोठा षटकार 6 धावांसाठी. कृपया सहकार्य करा मालचोंडी संघाचे खेळाडू, सॉरी पिंपरी संघाचे खेळाडू. चेंडू आतमध्ये टाका. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती येतोय मोठा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 66 धावांचं असं आव्हान आहे. अजूनही मॅच कोणाच्या बाजूने जाईल ते सांगता येत नाहीये. दुसऱ्या ओव्हरचा हा पहिला चेंडू आणि एक मोठा षटकार खेळण्यामध्ये यशस्वी झाला तो प्रफुल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू पळवा काय होते या चेंडूवरती. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते समीर याचं. आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न. समीर याचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते उत्कर्ष महाते संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. रोशनाचा पुढील चेंडू. डावकरी हाताचा हा गोलंदाज. विसिट झालेला स्ट्रोक आणि उत्कृष्ट असं झेल म्हणावं लागेल. मोठी विकेट भेटते ती आंबेकर संघाला. प्रफुल्लच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय 14 या आकड्यावरती. प्रफुल्ल जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे एसीसी आंबेकर संघ. कृपया फलंदाज पाठवायचा आहे. कृपया लक्ष असू दे. एसीसी आंबेकर संघ त्वरित आपला फलंदाज पाठवायचा आहे. सूरज. प्रफुल्लाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे सूरज. एसीसी आंबेकर संघाचा कर्णधार. पाहूया आता कर्णधार काय करतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या आहे ती 14. विजयासाठी अजूनही 21 चेंडूमध्ये 52 धावांची गरज असेल. 66 धावांचं असं बलवट आव्हान उभं केलंय ते उत्कर्ष महाते संघाने. मला वाटतंय ज्या लास्ट वीकमध्ये टुर्नामेंट झाल्या त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा प्रथम फेरीचा सामना एसीसी आंबेकर विरुद्ध उत्कर्ष महाते असा झाला होता. तिथे एसीसी आंबेकर संघ विजयी झाला होता. पाहूया आता या सामन्यामध्ये कोण विजयी होणार. सामना उत्कृष्ट असा तडकवलेला प्रयत्न आणि उत्कृष्टाचा झेल म्हणावा लागेल तो समीर याचा. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती विकेट. असं उत्कृष्ट असं कमबॅक म्हणावं लागेल तो रोशन याचा. डावकरी हाताचा हा खेळाडू उत्कर्ष महाते संघाकडून आपली खेळी करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती जास्त धावा खर्च केल्यानंतर कमबॅक कसा करावा ते या गोलंदाजाकडून शिकावं. आणि कर्णधार माघारी गेल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज अक्षय. येत आहे त्या 4 धावा. अक्षयच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार म्हणावा लागेल. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. आणि आता विजयातलं समीकरण कमी करताना दिसतोय. 19 चेंडूमध्ये अजूनही 48 धावांची गरज असेल ती एसीसी आंबेकर संघाला. अक्षयाच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार आणि या चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू म्हणावा लागेल तो रोशण्याचा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तडकवलेला उत्कृष्ट असा चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय हा षटकार. अक्षयच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत खणखणीत षटकार आणि या षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण आता येऊन ठेपलाय ते 18 चेंडू आणि 42 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 24. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय तो अक्षय. आत्तापर्यंत आपल्या फॉर्मशी खूप झगडताना पाहत होतो आपण या वर्षामध्ये अक्षय याला. परंतु त्याने दाखवून दिलंय की पहिल्या 2 चेंडूवरतीच की जरी मी फॉर्ममध्ये नसलो तरी कमबॅक कसा करायचा हे मी चांगलंच ओळखून आहे आणि तसंच कमबॅक करताना दिसतोय तो अक्षय शेलार. 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 10 धावा जमवलेल्या आहेत त्या आपल्या संघासाठी. विजयाचं समीकरण येऊन ठेपलंय ते 18 चेंडू आणि 42 धावा.
भोगोली संघाचे स्वयंसेवक आपण बॉलवरती लक्ष ठेवायचं आहे. स्वराज गोळे आपण थोडं बॉलवरती लक्ष ठेवा. आपण रस्त्यावरती उभे आहात. स्वराज गोळे आपण बॉलवरती लक्ष ठेवा. आपण रस्त्यावरती उभे आहात. मामाच्या गावातली मुलं भेटली की फक्त फिरायचं काम करू नका. पंच नवीन बॉल देऊ. द्या. दे इकडं पप्पांकडं. हो आंबेकर संघ थोडं सहकार्य करा. अजूनही हा पूर्ण गट संपवून आपल्याला पुढचा अर्धा गट संपवायचा आहे. वेळेची थोडी कमतरता असल्या कारणाने थोडं स्पीडअप घ्या. 18 चेंडूमध्ये 42 धावांची गरज असणार आहे ती ACC आंबेकर संघाला. उत्कृष्ट तडकवले चेंडू. काय होतंय पाहूया या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमारेषे पार. वन बाउन्स चौकार येतोय तो म्हणजे वैभव याच्या बॅटमधून. सलामीला आलेला हा फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार घेण्यामध्ये यशस्वी आला होता तो कॅलिस याच्या विरुद्ध. आणि आता पुन्हा एकदा कॅलिस याच्या विरुद्ध त्याने पुन्हा एकदा एक चौकार घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. कॅलिसाचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे तो वैभव. पंचांच्या इशारे तो वाईट बॉल. अतिरिक्त अशी धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. 17 बॉल 37चं समीकरण येऊन ठेपलंय ते ACC आंबेकर संघाकडे. आतापर्यंत कॅलिसाने 11 धावा खर्च केल्यात. तिसऱ्या ओव्हरमधला हा पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया काय होत आहे. राज चेंडू खाली येतोय. उत्कृष्ट असा झेल पकडतोय वैभव याच्या स्वरूपात. तिसरा धक्का बसतोय तो ACC आंबेकर संघाला. आणि वैभव याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे संकेत हुतेकर. उत्कृष्ट असा झेल घेतला तो राज याने. 16 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष असेल. मॅच अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. संकेत थोडं स्पीडअप करायचं आहे. ACC आंबेकर संघ थोडं सहकार्य करा. उत्कृष्ट असा ऑफसाईडच्या दिशेने तडकवला चेंडू. काय होतंय पाहाव्या. क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेलचा कोणताही प्रयत्न नाही. मिसफिल्ड होते आणि या मिसफिल्डच्या स्वरूपात 2 धावगांमध्ये यशस्वी होतोय तो आंबेकर संघ. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. 15 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि अजून 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 15 चेंडूमध्ये ती 31. 3 गडी बाद झालेले आहेत. पंजांचा इशारा तर वाईड बॉल. या ओव्हरमधला हा दुसरा अतिरिक्त असा चेंडू म्हणावा लागेल तो कॅलिसाचा. आणि धावसंख्यामध्ये बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. उत्कृष्ट तडकवलेला चेंडू समोरच्या दिशेने गेला. हा उत्तुंग असा षटकार. संकेताच्या बॅटमधून आलेला हा पहिला उत्तुंग गगनचुंबी षटकार. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 या आकड्यावरती. आणि समीकरण येऊन पोहोचतंय ते 14 चेंडू आणि 28 धावा. सरासरी 12ची असेल ती म्हणजे
ACC आंबेकर संघासाठी रिक्वायर्ड रन रेट येऊन पोहोचले ते 12. अजूनही 14 चेंडू आहेत आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा तगलेला चेंडू काय होतंय पाहूया. क्षेत्ररक्षक धावत जातोय आणि गठाळ असं क्षेत्ररक्षण याच्यावरती येत आहेत या 4 धावा. धावसंख्येमध्ये बदल, सलगचा हा दुसरा मोठा प्रहार येतोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावरती आणि आता समीकरण येऊन ठेपते 13 चेंडू आणि 24 धावा. 13 चेंडू 24 धावांची गरज. या ओव्हरमधले अजूनही 2 चेंडू बाकी असतील. ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही खेळाडूंसाठी पाणी घेऊन येऊ शकता. वाईड बॉल. या ओव्हरमधला हा तिसरा वाईड चेंडू येतोय. 1-1 चेंडू बाकी आहे. 1-1 चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा कमबॅक करताना दिसतो तो कॅलिस. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मिसफिल्ड. या बरोबर 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज घसरून पडतोय आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय ते ACC आंबेकर संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45. विजयासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. मी म्हणतोय बापूंची जागा स्वराजने चालवली तर बरं होईल. कॉमेंट्री करण्यासाठी आता तुलाही फिरून आलायस तिकडून आजोळातल्या माणसांना सगळ्या भेटून भेटून. आपले वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 34 षटक घेऊन आलाय तो साहिल. 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असेल ती ACC आंबेकर संघाला. 12 चेंडू आणि 21 धावा. अक्षय येतोय स्ट्राईकवरती. 2 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा घेतल्या होत्या आणि येतोय हा षटकार. उत्तुंग असा षटकार. 3 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत अक्षयच्या बॅटमधून आल्या आहेत आणि उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय तो अक्षय आपल्या संघासाठी. धावसंख्येमध्ये बदल होतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51. विजयासाठी 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. मागच्या शनिवारी झाला होता हा सामना ACC आंबेकर विरुद्ध उत्कर्ष महाते आणि त्या सामन्यामध्ये ACC आंबेकर संघाने उत्कर्ष महाते संघावरती मात केली होती आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा तीच लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. रिझल्ट अजूनही यायचा बाकी आहे. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पाहूया काय होते. आत्तापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत ते ACC आंबेकर संघाचे. साहिल याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे तो अक्षय. आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये 16 धावा आलेल्या आहेत त्या अक्षयच्या बॅटमधून आणि 55 आहे तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा या मॅचमध्ये खूप पाहायला भेटत आहेत त्या उत्कर्ष महाते संघाकडून. धावसंख्येमध्ये बदल होतोय. मी पिंपरी संघाला विनंती करेन की त्यांनी आपल्या कर्णधाराला टॉस का बॉसमध्ये पाचारण करायचं आहे. पुन्हा एकदा येतोय उत्कृष्ट असा षटकार. आत्तापर्यंत 4 चेंडू अक्षय याने खेळले आणि 4 चेंडूमध्ये 3 षटकार लावण्यामध्ये यशस्वी झाला तो अक्षय. शेर अभी जिंदा है असा काहीसा संदेश देताना अक्षय शेलार आपल्या संघासाठी या वर्षातली मला वाटतं ही त्याच्या आत्तापर्यंतची सर्वाधिक चांगली खेळी म्हणावी लागेल. 4 चेंडूमध्ये आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून 22 धावा आल्यात. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार अशी चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो अक्षय. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा बाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होता
आणि झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न कॅलिसाने केले नाही आणि याच्यावरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो अक्षय. 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 24 धावा काढलेल्या आहेत त्या अक्षयने. आता समीकरण असं काहीसं येऊन पोचले. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाहूया अक्षय एक उत्तुंग षटकार मारून सामना संपवतोय का. आणि नाही, ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला उत्कृष्ट असा चेंडू आणि त्याच्यावरती 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला तो अक्षय. 6 चेंडू आणि 25 धावांची खेळी अक्षय याची आत्तापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. आणि 8 चेंडूमध्ये 5 धावांची एक माफक असं आव्हान असेल ते ACC आंबेकर संघासमोर. संकेतही खूप चांगली फलंदाजी करताना दिसतोय. आत्तापर्यंत 5 चेंडू खेळले आणि 5 चेंडूमध्ये 14 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाला आहे तो संकेत उतेकर. आपल्या संघासाठी सांघिक खेळ करताना दिसते ते ACC आंबेकर संघ आणि त्याच्यामध्ये अक्षयची बहारदार खेळी याच्या जोरावरती चांगलं असं खेळ पाहायला भेटतोय आणि उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी कॅलिसच्या माध्यमातून पाहायला भेटतोय आणि संकेतची खेळी ते समाप्त होते. 4था धक्का बसतोय तो आंबेकर संघाला. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. ACC आंबेकर संघ त्वरित आपला पुढील फलंदाज पाठवायचा आहे. ACC आंबेकर संघ आपल्याला वारंवार विनंती करण्यात येते, आपण पुढील फलंदाज पाठवण्यासाठी खूप वेळ घेत आहे. अजूनही बरेचसे सामने बाकी आहेत. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे ऋतिक. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे ती ACC आंबेकर संघाला. स्ट्राईकवरती आता सज्ज होणार आहे तो म्हणजे अक्षय. आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे समीर. समीर याचा पहिला चेंडू. ऋतिक. बॉलर समीर. समीर याचा पहिला चेंडू. सामना करण्यासाठी सज्ज आहे तो अक्षय. आणि उत्कृष्ट असा लेग साईडच्या दिशेने तडकलेला चेंडू आणि या षटकाराबरोबर सामना एक हाती जिंकला जातोय तो ACC आंबेकर संघाकडून अक्षय याच्या माध्यमातून. अक्षयला विनंती आहे की त्यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. 7 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी, तडाखेबाज खेळी अशी करून दाखवली त्या अक्षयाने आणि उत्कृष्ट असं खेळीचं प्रदर्शन झालं त्या अक्षय याच्या माध्यमातून. चला ACC आंबेकर संघ आपला कर्णधार पाठवा. ACC आंबेकर संघ आणि पिंपरी संघ लगेच नाणेफेक करून घ्यायचे. यानंतर मी शिवाजी गोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला माईकचा ताबा घ्यायचा आहे.